चे बटन प्रेस करून ठेवते आहे. आणि मला काय म्हणजे 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 काय? मला एक्झॅक्टली एक्सप्लेन नाही करता येते त्याला शब्दांमध्ये. पण ते म्हणजे असं वेगळ्या झोन मध्ये आपण चाललं जातो. आणि मी हे म्हणू शकते की लहानपणी कसं की आपल्याला जेव्हा जिम्मेदाऱ्या नसतात तेव्हा जी फिलिंग असते ना, फ्री एकदम वाटतं आपल्याला, तसं मला वाटतंय. आणि मस्त मजे जगायचं आहे आयुष्य, है ना? हो. हो. एक्झॅक्टली. तर बघा, NLP मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे अटॅचमेंट वर्सेस डिटॅचमेंट. आठवत असेल कदाचित, तुम्ही पूर्ण कोर्स हो, केलाय का त्याच्यामध्ये? हा. पूर्ण केलाय मी. हो. हा. तर त्याच्यामध्ये तेच आहे की अटॅचमेंट म्हणजे आपल्या आपल्या आतमध्ये अटॅचमेंट पण पाहिजे आहे आणि डिटॅचमेंट पण होता आलं पाहिजे. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बोलता बोलता तुम्हाला कुठे डिटॅच झालं पाहिजे, कुठे अटॅच झालं पाहिजे, हे आपल्याला ग्रँड मास्टर पर्यंत मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगते. तरी पण आता हो. तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगते की जसं अटॅचमेंट म्हणजे असं अटॅच राहायचं आहे की जसं आपल्याला सगळे पाचही ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. तर एकेका ज्ञानेंद्रियाचा उपयोग असा करायचा की पूर्ण त्याच्यामध्ये अटॅच होण्याचं. जसं डोळ्यांनी बघायचं आहे, हम्म. एखादं सृष्टी सौंदर्य बघायचं आहे, एखाद्या ठिकाणी कोणाला तरी बघायचं आहे, तर असं बघायचं की पूर्णपणे 100% तिथे टाकायचे. आणि जणू काही म्हणजे मी म्हणजे त्याचं सुख उपभोगायचं हर एक गोष्टीमध्ये. तुम्हाला जे दिसतं, जे आवडतं, जे काही आहे, त्याला डिटॅच म्हणजे अगदी अटॅचमेंट मध्ये बघायचे की तुम्हीच बघताय, तुम्हीच जणू ते वस्ती आहे. जसं सृष्टी सौंदर्य बघतोय, तर त्या सृष्टीच्या सौंदर्यामध्ये मी पण सामावलेली आहे, इतकं अटॅच होऊन बघायचंय. एखादी वस्तू आपण खातोय किंवा पितोय, तर ते इतकी टेस्ट की जणू काही ती म्हणजे घुलवून गेली पाहिजे पूर्ण रस त्याच्यामध्ये. नाही तर आपण काय, टीव्ही बघता बघता, मोबाईल बघता बघता आपण म्हणजे जेवण करतो, काय खातोय काय नाही काही पत्ताच लागत नाही. तर याला हे नाही म्हणत. तर जे काही मिळतंय तुम्हाला ते अटॅच होऊन तुम्ही म्हणजे एन्जॉय करा त्याला. कारण अटॅचमेंट दिलेलं आहे ते भगवंतानेच दिलं आहे, नेचरनेच दिलेलं आहे. तर हो. त्याचा मी काहीतरी प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एक उपयोग बोलू करून का मी घ्यायचा. मध्ये? हा, हा. हो. तर तुम्ही जे म्हणताय ते बिलकुल एक्झॅक्टली सेम माझी फिलिंग आहे. हा. की जसं मी माइंडफुलनेस प्रॅक्टिस तर बरेच वर्षांपासून करते आहे. अच्छा. तर ते अजून म्हणजे डीप माझं केलंय कालपासनं. अं, तर खूपच छान. मला खूप छान वाटतंय खरंच. म्हणजे खूपच छान वाटतंय मला की बढिया. मी पूर्ण त्या क्षणाच्या आनंदात पण आहे. म्हणजे मी जे पण करते ना त्याला मला खूपच जास्त आनंद पूर्वीपेक्षा, म्हणजे जर का मी कम्पेअर केलं तर होतो आहे. तर म्हणजे आणि नुसती सुरुवातच केली तरी तुमची म्हणजे आता. ऍज वेल एज मी डिटॅच्ड पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र आहे त्या. एक्झॅक्टली. तर ह्यात आपल्याला जेवढ्या भावना दिलेल्या आहेत ना नेचरने, त्या सगळ्या हा. उपयोगाच्या आहेत. इवन हो. राग, लोभ, द्वेष, मत्सर ह्या निगेटिव्ह भावना जरी म्हंटल मी, पण तरी पण आपल्याला ते वापरायचं कुठे आहे हे लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला हो. रागही आला पाहिजे. असं नाही की कोणी काही करते तुमच्यावर आणि तुम्ही सहन करता, त्याच्यासाठी पण जन्म नाही आपला. द्वेष आला पाहिजे, पण कोणत्या गोष्टीचा द्वेष आला पाहिजे, कोणत्या गोष्टीचं मत्सर आलं पाहिजे, हे पण आपल्याला म्हणजे त्याला तुम्ही सही जागेमध्ये ती भावना वापरायची आहे. हे आपल्याला इथे शिकायचं आहे. आणि परत आता तुमचं हे झालं अटॅचमेंट. आता याला डिटॅच होऊन कसं करायचंय? समजा एखादं दुःख आलं किंवा एखादं सुखही खूप आलं आपल्याला, खूप आपण त्याच्यामध्ये असं वागतो की जसं माझ्यासारखं राजा कोणीच नाही आहे ह्या जगामध्ये, मीच आपणच भगवान आहे, अशा टाईपचं जेव्हा वागतो आपण, तर तिथे तुम्ही खूप जास्त चिपकले. तर अशा वेळेसही तुमच्या आयुष्यामध्ये आज सुख आहे ते निघून जाऊ शकते, आज दुःख आहे ते निघून जाऊ शकतं. स्थिर इथे काहीच नाही आहे, सगळे अस्थिर आहे. तर ही गोष्ट तुम्हाला स्वतःच्या बाहेर निघून स्वतःला बघता आलं पाहिजे की तुम्ही काय करताय. जसं आज मी तुमच्याशी बोलते, तर हे नंदिनी तुमच्याशी काय बोलते आहे, हे कितपत सत्य आहे, किंवा ह्या बोलण्याने तुमच्यावर काय परिणाम होणार किंवा माझ्यावर हम्म. स्वतःवर काय परिणाम होणार आहे, मला याचे रिझल्ट कसे दिसतील, ह्याबद्दल मी जागरूक होऊन इथून म्हणजे माझ्या हायर सेल्फशी मी म्हणजे जोडलेली आहे. तर त्या हायर सेल्फनी स्वतःला बघता आलं पाहिजे. म्हणजे जसं काही माझ्यावर CCTV कॅमेरे ठेवलेले आहेत त्या भगवंताने, आणि मी काय विचार करते अगदी डीप मध्ये, म्हणजे आतल्या भावना मी किती वरती दाखवायला कशी बोलते किंवा आतमध्ये काय विचार करते, हे सगळे माझ्या फोटो कॅप्चर होतात, व्हिडिओ कॅप्चर होऊन राहिले. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिटॅच होऊन स्वतःशी बघायचं. खूप नक्कीच. सुंदर. आणि आपण नेमकं काय करतो
की सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे करतो. जसं की माझ्या नावाने इतकी प्रॉपर्टी आहे, माझी इतके गाड्या आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, मी असं आहे, तसं आहे. आपण हे करत राहतो म्हणजे त्याला खूप अटॅच होऊन जातो. पण हे संसार असा आहे की जसं समजा की दोन छोटे मुलं आपसामध्ये भांडून राहिले, की ती गाडी माझी होती, ती गाडी माझी होती, आणि ते दोघं भांडायला लागले की अरे माझ्या गाडीला हा आपली गाडी म्हणतो. मग त्याचे वडील येतात, म्हणतात की कोणती गाडी तुझी आहे? तो म्हणे आम्ही इथे ठरवलेलं आहे, एक गेम आहे आमचा, आणि ठरवलेली आहे की इथून ब्लॅक गाडी गेली तर ते काउंट करायचं, ज्याला जी पहिल्यांदा दिसेल ती त्याची गाडी. ठीक आहे. मग तो एक गाडी जाताना दिसतो, तो म्हणतो की ही माझी गाडी आहे. म्हणजे बरं तुझी. मग दुसरी ब्लॅकच कलरची गाडी त्यांनी ठरवली. दुसरी गाडी जाताना दिसते रस्त्यात, दुसरा म्हणतो ही माझी आहे. मग तिसरी गाडी जाताना दोघांची नजर एकसाथ पडते आणि ते दोघेही म्हणतात ही माझी, मी माझी, माझी, माझी. मग वडील म्हणतात अरे माझी माझी, ठीक आहे, तो ना ड्रायव्हर तुमचा आहे, तो कोण चालवून राहिला, कुणाची गाडी आहे, कुणाच्या नावाने आहे, कुणाचं काय आहे, काहीच नाही. तुम्ही नुसतं तुमची नजर पडते आणि तुम्ही माझी माझी बोलता. हे सगळी स्टोरी आपल्याला आपल्या लाईफ मध्ये बघायची, की आपणही असेच करतो. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, तुम्हाला दिसते तुम्हाला, पण ऍक्च्युली काय आहे, शेवटी मृत्यू येणार, काय घेऊन जाणार आहे तुम्ही? हे सगळं तुम्हाला ग्रँड मास्टर पर्यंत जे सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात ना, तर तेव्हा ते डिटॅचमेंट आपोआपच येतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाडीत बसायचं नाही, मजा घ्यायची नाही, किंवा गाडी खरेदी करण्यासाठी तुम्ही कमवायचं नाही, असं पण नाही. ते पण कमवायचंय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सुख आणि दुःखाच्या पलीकडे म्हणजे परे जाता येतं. तर हे सगळं तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन नक्कीच होणार. हो. आणि डिटॅचमेंट मध्ये जास्त आनंद आहे असं मला जास्त जाणवलं. आनंद आहे, येस. हा. कारण ते आणि आपलं नाहीच आहे ना, इथे येताना घेऊनच काय हो आलो आपण, तर काय हो. घेऊन जाणार आहे? आणि मला ना असं फील झालं मॅम, की ज्या पाथवर मी चालते बरेच वर्षांपासून, त्याच्या मी नेक्स्ट लेवलला काल पोचले. क्या? आणि मी खूप जास्त सॅटिस्फाईड आहे याच्यामध्ये. दोन गोष्टी माझ्या शेअर करायच्या राहिल्या होत्या, म्हणजे ते ऍक्च्युली बरेच पॉइंट्स होऊन गेले होते. तर एक तर आउटर बॉडी एक्सपिरियन्स मला थोडं असं वाटलं काल, अच्छा. जेव्हा तुम्ही अट्युनमेंट दिली त्यावेळेला. आणि त्याच्याशिवाय मला माझं एक वेगळं व्हर्जन सुद्धा दिसलं. हं. म्हणजे मी एकदम जसं एक्झॅक्ट माझं जी पर्सनॅलिटी पाहिजे, जे वेट पाहिजे, तशी मी म्हणजे खूप कॉन्फिडंट होती. ऍक्च्युली मला जसं असायला हवं. क्या बात. आणि मी साडी नेसलेली होती, ते मला दृश्य अजून सुद्धा आठवत आहे. आणि तर होतं म्हणजे हे सगळं फक्त हो. आपले विचार म्हणजे माइंड, आणि आपली बॉडी, बॉडी म्हणजे आपलं हार्ट है ना, भावना, हं. सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो. ह्या दोघांच्या भावना आणि विचार हे एकरूप झाले पाहिजे. बस ते झालं ना, आणि ते सायंटिफिकली मी तुम्हाला हळूहळू सांगेल की कसं हे आहे, किंवा त्याच्या मागचा आपल्याला अभ्यासही करावा लागतं. तर हो. हळूहळू आपल्याला त्या लेवल पर्यंत जायचं आहे. आणि होतं, ग्रँड मास्टर मध्ये तुम्हाला सहज तुमचं माइंड प्रोग्रामिंग होऊन जाते. आणि तुम्ही NLP केलेले, त्यामुळे तर प्रश्नच नाहीये. सायंटिफिकली, आणि तसे मी ग्रँड मास्टर मध्ये मी शिकवतेच NLP सगळ्यांना. जबरदस्त. चला, खूपच छान शेअर थँक्यू केलं. सो मच मॅम. थँक्यू, थँक्यू. मॅम माझा क्वेश्चन आहे एक. हा, बोला. गायत्री व्हिडिओ बोलतेय. तुमचा, हा व्हिडिओ ओपन करा ना. काय आवाज येतोय का? हो, आवाज येतोय गायत्री ना, हा, माझा? येस येस, हा हा. आवाज येतो, येस. म्हणजे मी काल आपलं जे सेशन झाले ना, मी ते परत रिपीट ऐकलं संध्याकाळी. म्हणजे मी आता क्वेश्चन विचारते ते मला माहित नाही की माझा म्हणजे तेवढा अभ्यास पण नाहीये, फर्स्ट ह्याच्यातच विचारतेय. तर म्हणजे ते तुम्ही एक असं एक्झाम्पल दिलं की म्हणजे आपण आता रेकी शिकतो, तर आपल्याला आपले रिलेशन चांगले करता येतात का, म्हणजे हजबंड वाईफ. तर तुम्ही ते एक्झाम्पल दिलं ना की एक मुलगी होती ती म्हणजे तिला तुम्ही बोललात ना की तू ग्रँड मास्टर जरी गेलं तरी तुझा नवरा ऐकेल का, तर हो. नाही. तर हे माझा पहिला क्वेश्चन आहे. आणि दुसरा क्वेश्चन काय आहे की तुम्ही बोललात ना की रेकी मागितल्याशिवाय देता येत नाही आपल्याला. हम्म. तर मग आता एखादे आजारी असतील किंवा एखादे निगेटिव्हच आहेत, तर म्हणजे मला ती शंका आहे की आपण देऊ शकतो का नाही देऊ शकत, हा, असं. हा, माझे हे आणि दोन हा, क्वेश्चन आहेत. बिलकुल बिलकुल, तर मी सांगते. तर पहिल्यांदा की मी त्याचं उदाहरण हे सांगितलं होतं की मी ग्रँड मास्टर झाले तर माझा नवरा बदलेल का, असं त्या मॅडमचा प्रश्न होता. तर मी त्यांना हा. नाही म्हटलं, है ना. हे सगळं करायचं आहे ते स्वतःसाठी, स्वतःचं डेव्हलपमेंटसाठी.
याच्यावर मी उदाहरण हेही दिलं की बाळाचं म्हणजे पोटाच्या आतमध्ये बाळ असतं, पोटाच्या आतमध्ये सगळं शी सून खाणं पिणं आईच्या माध्यमातून तो करत असतो, तरी सुद्धा तो आईचं बाळ ऐकू शकत नाही. हे निसर्गाने असंच बनवलेलं आहे, इंडिव्हिज्युअली. एकटे येतो एकटे जातो. जरी जुळे बसतील तरी सुद्धा त्यांचं नशीब किंवा त्यांचं दृष्टिकोन वेगळा वेगळा असू शकतो, स्वभाव वेगळा वेगळा असू शकतो. तर तिथे नवरा काय चीज आहे ना, नवरा किती दूरचा म्हणजे मग तो कोणत्या आई वडिलांचा, कोणत्या खानदानीतून आला, कोणत्या परिस्थितीतून आला, आपल्याला काहीच नाही माहिती. त्याचं बालपण कसं झालं, त्याचं प्रोग्रामिंग कसं झालं की त्याचा आज रिझल्ट येतो, हे आपल्याला काहीच नाही माहितीये. मग आपण कसं म्हणू शकू की मला असं पाहिजे म्हणून तो बदलला पाहिजे. तर हे टोटली आपल्या स्वतःवर वर्क करण्यासाठी आहे. अच्छा. हा, आता आपण दुसऱ्यांना रेकी देतो, तर रेकी दुसऱ्यांना चांगल्या भावना देऊ शकतो, आशीर्वाद देतो, कॉन्ट्रीब्युशन करतो, क्षमा करतो, क्षमा मागतो. ह्यासाठी आपल्याला दुसरे लोक पाहिजे असतात. म्हणजे ती ऊर्जा त्याच्यासोबत आपल्याला अनलाईन व्हायला असते. आणि दुसऱ्यांना ऍक्च्युअली ऊर्जा देतो तर ती ऊर्जा पहिले आपल्याला मिळते. म्हणजे जसं आपण क्षमा दुसऱ्यांना करतो, तर ऍक्च्युली त्या माणसाला ज्याला क्षमा करायची त्याला धन्यवाद केलं पाहिजे. कारण ती क्षमा केल्यानंतरची फिलिंग कशी होते, ही फिलिंग व्हायला पण कोणीतरी दुसरा माणूस पाहिजे ना. आणि अच्छा. तोही चुकणारा माणूस पाहिजे ना. हो. तेव्हा कुठे आपण त्याला क्षमा मागू शकतो किंवा क्षमा करू शकतो. तर उलट त्या व्यक्तीचे धन्यवाद. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना ह्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी देतो तर नॅचरली चांगलं वाटते. आणि म्हणजे त्यांच्या आपण आणि देऊ त्यांना शकतो. चांगलं वाटतं म्हणून त्यांची हिलिंग होते. ते पण हो. स्वतः हिलिंग करून राहिले स्वतःची. म्हणजे रेकी आपण देऊ शकतो दुसऱ्यांना. ते की बिलकुल देऊ शकतो. आशीर्वाद देतो, आई वडील आशीर्वाद देतात, गुरुजन हो. आशीर्वाद देतात, है ना. एकमेकांना आपण बेस्ट ऑफ लक म्हणतो. म्हणजे काय देतो आपण, रेकीच देतोय. प्राण शक्ती, माझ्या चांगल्या भावना तुझ्यासोबत आहेत, हे त्याला आपण ते एक देतो. त्यामुळे बिलकुल रेकी देतो. आणि नंतर विचारलं तुम्ही की न मागता कसं द्यायचं, तर हे याच्यासाठी आहे की याच्यातही मिकासूंचं म्हणजे त्यांचं स्वतःचं उदाहरण आहे की त्यांनी पण म्हणजे जगाच्या कल्याणासाठी म्हणूनच याचा शोध केला आणि त्यांनी तसंच फ्री ऑफ कॉस्ट द्यायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिले भिकारी लोक जे असे रस्त्यावरचे होते वगैरे, जपानमधली स्टोरी आहे. तर त्यांनी त्यांना एक आपलं अनाथालय असं काहीतरी बनवलं आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे बोलवलं, त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, त्यांना हे सगळं दिलं अगदी फुकटमध्ये, कोणालाच काही एक पैसा नाही किंवा काही कोणाला मागितलं नाही. पण त्यांना काही लक्षात आलं त्यांना, आणि नुसतंच रेकी देणं म्हणजे तुम्ही आरामात आराम करा आणि मी रेकी देतो असं नाही ना. तुम्ही आले ह्या धर्तीवर तर काहीतरी काम करणं जरुरी आहे ना. तर ते लोक काय झालं की त्यांच्या बिमाऱ्या ठीक झाल्या, हे झाल्या, तिथून बाहेर जेव्हा पडले तर बाहेर परत भीक मागू लागले. हे त्यांच्या लक्षात आलं. तर त्यांना काहीच त्यांची म्हणजे एनर्जी लागत नव्हती. त्यांना आयतं जिथे मिळत होतं तिथेच म्हणजे ते झालं. तर आयतं जेव्हा असतं तेव्हा तुमची ती एनर्जी लागत नाही. तर त्यामुळे मग तुम्हाला काहीतरी एनर्जी एक्सचेंज करावं लागतं. ते एनर्जी एक्सचेंज म्हणजे आजच्या जमान्यामध्ये पैसा असतो, है ना. म्हणजे आपण काहीतरी व्हॅल्यूज दुसऱ्याला देतो, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यूज म्हणजे पैशाच्या रूपाने आपल्याला मिळतात. कारण तो पैसा आपल्या संसारामध्ये बिना पैशाने काहीच नाही मिळणार. तर हे व्हॅल्यूज ओके. एकमेकांना देण घेण आहे. त्यामुळे तुम्हाला बिना याच्याने काही घेतल्याशिवाय तुम्हाला रेकी देता येत नाही. पण ऑप्शन आहे. आता आपण आपल्याच आई वडिलांना, आपल्या भाऊ बहिणींना कसं पैसे मागायचे, असं थोडी मागू शकतो की दे 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 मला हा. पैसे देतो. पण त्यामागची आपली मेंटॅलिटी ही जरूर आहे की आपले आई वडील आपल्यावर इतके उपकार आहेत त्यांचे, की आपण त्यांना काय पैसे मागणार आहे. त्यांना तर उलट किती देता आलं तर ते तर आपण उपकाराची परतफेड म्हणजे तिथेच कुठेतरी व्हॅल्यूज आपण देतच आहोत. आणि ते देतच आहेत आपल्याला. आपले जवळचे अगदी मित्र मैत्रिणी असे काही काही असतात की आपण तिथे पैसे नाही मागू शकत, है ना. पण ते अच्छा. अशी रिलेशन असते की तिथे म्हणजे आपलं खूप काही आधीच ऑलरेडी दिलेलं असते, म्हणजे घेण देण दिलेलं असतं. किंवा मग आता एखादा आजारी कोणी आहे, म्हातारे लोक आपल्या घरातले किंवा कोणी पण, त्यांना माहिती नाही आहे रेकी म्हणजे काय आहे, पण आपल्याला मात्र करुणाभाव आला की नाही नाही यांना मदत झाली पाहिजे. तर बिलकुल काहीही म्हणजे मनात इच्छा न ठेवता, लोभ न ठेवता सरळ तुम्ही रेकी देऊ शकता. किंवा मग आता ऍक्सिडेंट झाला अचानक, तुम्ही पाहिलं अननोन आहे, ऍक्सिडेंट झाला, तर तिथे जाऊन तुम्ही थोडी बोलू शकता की मला रेकी देते मी, मला पैसे द्या आणि मी तुम्हाला रेकी देते, असं नाही बोलू शकत ना. पण तिथे हो. काहीतरी आपलं सामाजिक कर्तव्य आहे, ह्याच्याबद्दल आपण अवेअर आहोत. तर त्यांना मदत मिळो, डॉक्टरची म्हणा, किंवा त्यांना लवकर बरे हो, जे काही आपल्याला अननोन असतील तरी सुद्धा त्यांना आपण तिथे बघून देता येतं. पण याच्यासाठी मात्र तुम्हाला लेव्हल पार करावे लागतात. म्हणजे ती पॉवर आपल्याला पार करावी लागते, आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागते. किंवा मग हो. छोटं बाळ आहे, त्याला काय समजतं, छोटं बाळ तो थोडी मागणार आहे, तर मग त्याला द्यावं लागतं. म्हातारे लोक ज्यांना माहिती नाहीये त्यांना पण आपण देऊ शकतो.
पण मात्र अशा लोकांना जे खूप अपोज करतात आहे आणि खूप टीका टिप्पणी करतात आहे, कुछ भी असं तसं वगैरे. कारण मला पण, मी जेव्हा चालू केलं ना, मला पण खूप माझ्या घरच्याच लोकांनी म्हणजे टवाळक्या केल्या किंवा टिंगल उडवली. असं कधी होतं का? असं असतं तर मग ते डॉक्टर्स आणि सायंटिस्ट कशाला पाहिजे वगैरे वगैरे. आपल्या घरचेच पासून चालू होत आहे, बाहेरचे तर दूरच. तर पण आपला विश्वास आणि त्याला सायन्सची जोड आली. मी सांगितलं ना, मी बरेचसे कोर्सेस केले, मग त्याच्यातून मी समजलं मला की ऍक्च्युली होतं काय आहे, काय एनर्जी आहे. हा, त्याच्यापासून मग आपला विश्वास वाढत गेला आणि आपण निरंतर करत गेलाय. तर जे लोक खूप विरोध करतात त्यांना नाही द्यायचंय, काही आवश्यकता नाही. ठीक ओके. आहे. आणि हे पण एक जरुरी आहे सांगायचं की किती दिवसात काम करेल ही रेकी. कोणी असंही विचारतात की मी रेकी दे तर महिन्याभराचं तू मला रेकी दे, किंवा 8 दिवस रेकी दे, मी बघते का माझं काम होतं का, मग मी कंटिन्यू करते. त्यावेळेस हे साफ हे बोलायचं की विश्वास आणि श्रद्धा हे सगळ्यात मेन काम करतं इथे. आणि सरेंडर तुम्हाला सोडून द्यावं लागतं. मी तुम्हाला असं काही टायमिंग नाही सांगू शकत की 1 महिन्यात काम करेल, 2 महिन्यात काम करेल किंवा वर्षभर, असं नाही. मी तुम्हाला जेव्हा वेबिनार घेते त्याच वेळेस मी सांगते की आमच्या मॅडमनी फक्त मुलीच्या, तिला म्हणजे फिट्स यायचे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जॉईन केलं आणि वर्षभर आपल्या मुलीला रेखी देत गेल्या. तेव्हा पुढे ते इतक्या 9-10 वर्षाची फिट ची बिमारी, ती 1 वर्ष लागलं त्यांना कंटिन्यू द्यायला. आणि तेव्हा पुढे ती बिमारी गेली. तर त्यांनी काही दिवस मोजले नाही, बस त्यांना तोच एक त्यांचा हे होता, म्हणजे एम होता की माझ्या मुलीचं फिट कशी दुरुस्त होईल. आणि त्या पद्धतीने त्यांनी रेकी दिली. नंतर एक उदाहरण मी हे सांगितलं होतं की एका मुलीसाठी आम्ही 6 महिने रेकी दिली. बाकायदा पैसे देऊन तिने म्हणजे हे दिलं होतं, चार्ज देऊन 6 महिने रेकी दिली. ज्या मुलाशी तिचं लग्न व्हावं म्हणून, नाही झालं लग्न. शेवटी मला पण पहिल्यांदा एकदम म्हणजे हे वाटलं होतं, अरे च्या, म्हणजे असं कसं झालं नाही वगैरे. पण तरी पण मी तिला समजवलं आणि तुला म्हटलं तुला केव्हाही मान्य, मी पैसे वापस द्यायला पण मी तयार होते. तर ते म्हणे नाही नाही मॅडम, मला माहिती आहे, मला विश्वास आहे तुमच्यावर, असं नाहीये, जे होईल चांगलंच होईल वगैरे. आणि खरंच सांगते, मग म्हणजे 2-3 वर्षानंतर तिला कळलं, 2-3 वर्षांत जेव्हा तिचं दुसरीकडे लग्न झालं, तिला मुलगी झाली, ती 2 वर्ष झाली, तेव्हा तिला कळलं की बरं झालं त्या मुलाशी लग्न झालं नाही. तर असा पण रिझल्ट येतो. म्हणजे तुमच्या मागण्या पूर्ण करून किंवा पूर्ण न करून सुद्धा रेकी काम करते. तर त्यावेळेस आपल्याला समजत नाही, आपल्याला त्यावेळेस आपण इतके साधारण माणूस आहोत की आपल्याला तिथे असं वाटतं की अरे माझं कामच नाही झालं, माझी माहित नाही रेकी. बरेच लोक मला असंही म्हणतात की मॅडम तुमची रेकी खूप काम करेल, तुम्ही रेकी द्या. मी तर आता नवीन नवीन शिकलेली आहे, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले पाहिजे एक्झाम मध्ये, तुम्ही रेकी द्या, तुम्ही रेकी द्या. तर मला हेच सांगणं असतं की माझी आणि तुमची असं काहीच नाहीये. भावना, आता तुमचा मुलगा आहे, तुम्ही त्याला शिकवलं, त्याच्यासाठी पैसा खर्च करताय, वेळ देताय, तर तुमची या भावना जास्त चांगल्या पोहोचतील त्या मुलाजवळ. मला तर किती लोकांना रे की मी सगळ्यांना सारखंच देणार आहे, इव्हनलीच देणार, म्हणजे मी एक ब्रह्मांडाच्या याच्यातून देणार आहे. पण तुम्ही जे नाही किती अटॅचमेंट मधून आहे, तर तुमची जास्त पॉवरफुल, जरी तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा. तर त्याच्यामध्ये भावना काम करतात आपले. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे वर खाली कोणी नाहीये, फक्त तुम्हाला एक रुटीन, जे एक काय परफेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, शिकायला वेळ लागेल, है ना. मला आज इतके वर्ष लागले हा कॉन्फिडन्स यायला, हे तर तुम्ही तर आता सुरुवात करताय. तर त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवून निरंतरता पाहिजे आपल्याला, निरंतर करत राहायचंय. आणि नंतर जसजसं तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत येता ना, मग तर तुम्हाला म्हणजे इतकं ऑटोमॅटिक होऊन जातं की तुमच्या म्हणजे ते बिईंग मध्ये येऊन जातं. तुम्हाला असं आठवावं लागत नाही की मला करायचं आहे, अरे हो आता माझं, असं नाही. तुम्ही नुसतं म्हणजे मनात विचार यायला की मला रेकी करायचंय किंवा मला रेकी असं, तरी सुद्धा ती रेकी ऑटोमॅटिक चालू होऊन जाते. जसं आता आपल्याला श्वास घ्यायला बघावं नाही लागत की मला श्वास घ्यायचा आहे, है ना. किंवा मला बोलताना असं शब्द आठवावं नाही लागत की अरे मला काय बोलायचंय किंवा काही असं. तशा पद्धतीच असतं. आपण आपल्या जशा भावना एक्सप्रेस करतो, तशीच रेकी आपल्याला एक्सप्रेस करायची असते. ओके. ओके. थँक्यू मॅडम. खूप छान. ओके. चला, अजून कोणी बोलायचं आहे? कोणाला आणखी काही प्रश्न असतील बिलकुल विचारा. झाले सगळ्यांचे प्रश्न संपले? येस संजय सर, बोला. बोलायचं आहे काही? मी अनम्यूट केलं तुम्हाला, बोला.
तुमचा आवाज नाही येते सर. मला वाटतं तुमचा इयरफोन बरोबर लागला नसेल, कनेक्ट नसेल. काढून घ्या, नाही तर मग डायरेक्ट मोबाईलने बोला. नाही येत आहे आवाज. अनम्यूट केला ना मी. मला वाटतं ते लूज कनेक्शन असेल कधी कधी इयरफोन. हा, आता आला, आता आला. हा, आता आला, बोला. अरे, तुम्ही इयरफोन काढूनच टाका. त्याचं कनेक्शन लूज असेल काहीतरी. इयरफोन काढून टाका. हा ठीक आहे मॅम. हा, आता बोला. हा, मी तुमच्या अगोदरपासून मी हे स्वच्छ शहर कंट्रोल करतोय, त्याच्यामुळे माझ्या तुमच्या आणि माझ्या याच्यात फरक नाही पडला काही. म्हणजे बराचसा माझ्यावर आत्मविश्वास वाढत जातो माझा. हा, छान वाटतंय आता. अच्छा. नाही, फरक पडला नाही म्हणजे काय म्हणत होते मला नाही कळलं ते. नाही, म्हणजे फरक पडला असं म्हणायचं होतं मला. अच्छा अच्छा, फरक बराचसा पडला. फरक पडलाय. हा हा. अच्छा अच्छा. नाही, मला मला अपेक्षा आहे बरं का की कोणी असं बोलावं की मला फरक पडला नाहीये. म्हणजे मी नाही तुमच्या नाही, प्रश्नाचं उत्तर देते. फरक पडला असं म्हणायचं होतं मला. अच्छा हो. अच्छा. चला तर पुढे या पूर्ण. आणि अगदी खरंच जीवनाची सच्चाई आपल्याला समज येते. खरंच आपण ना खूप ठिकाणी आपले पैसे वाया जातात है ना. आपण म्हणजे नको त्या गोष्टी घरात आणतो. कधीतरी आपल्याला कोणीतरी फसवतं, काहीतरी लबाडी होऊन जाते किंवा वेस्ट ऑफ मनी होतं. पण हे जेव्हा आपण स्वतःवर डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, हा म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी चालेल. तर बाहेरच्या जगात आपण इन्व्हेस्टमेंट करण्याच्या खूप मागे धावतो आहे. पण स्वतःची प्रगती, प्रगतीसाठी आपल्याला खरंच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर याच्यावर विचार करा आणि स्वतःची प्रगती करा. तर चला, आजचं आपण हे करूया. आज मी जे सांगते ते तुम्हाला. तर आज मी तुम्हाला शॉर्ट मध्ये म्हणजे एक ऍक्च्युली मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची ते मी सांगणार होती. आणि ऍक्च्युली तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय म्हणजे म्हणजे तुम्हाला रेखी का बरं शिकली पाहिजे ह्याचं थोडंसं मी तुम्हाला डिटेलिंग सांगणार. याची मी काही 10 कारणं तुम्हाला सांगणार. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही नैसर्गिक ऊर्जा आहे. ही नैसर्गिक ऊर्जा म्हणजे तुमचं निसर्गाशी संबंध जोडत असतं. हे काही जादूटोना, अंधश्रद्धा असं काहीही नाही. बस त्या निसर्गाशी एकरूप असतो आपण जेव्हा, तर आपण स्वतःची काही गोष्टी असतात त्या कमतरता भरून आपण काढू शकतो. आणि आपले शरीर, आपलं मन हे आध्यात्मिक शक्तीच्या द्वारे आपण म्हणजे एक समतोल म्हणा, बॅलेन्स्ड आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो नैसर्गिक ऊर्जेने. धार्मिकता, धार्मिकता म्हणजे काय असतं की आपल्या जीवनामध्ये बरेचदा काही पोकळी निर्माण झाल्यासारखी असते. आणि नेमकी कशासाठी काय आहे हे शोधूनही आपल्याला समजत नाही. काहीतरी म्हणजे असं वाटतं की सगळं काही आहे, मुलं आहे, पैसा आहे, भरपूर आहे सगळं, पण तरी पण एक काहीतरी पोकळी किंवा काहीतरी असं स्वतःला म्हणजे असं अपूर्ण असल्यासारखं म्हणजे जाणवतं. तर अशा वेळेसही तुम्हाला रेकी तुमच्या हायर सेल्फशी जोडून येते. हायर सेल्फशी जोडणं म्हणजे तुम्हाला कशासाठी आले, तुम्ही काय पर्पज आहे तुमचं. इथे जेव्हा तुम्ही म्हणजे जोडले, तर तेव्हा तुम्ही पूर्णत्वास गेल्याचं तुम्हाला जाणवतं. म्हणजे जे काही मी इथे आली आहे, माझा जन्म सफल झाला है ना, अशा टाईपचं तिथे आपल्याला एक फिलिंग येतं. आणि तेव्हा मग आपल्याला जगण्याचा एक अलगच मजा येत असतो. नंतर मग स्ट्रेस आपल्या जीवन पद्धतीमध्ये, दैनिक जीवन पद्धतीमध्ये तणाव हा खूप म्हणजे महत्वपूर्ण एक म्हणजे आजारासाठी मुख्य कारण आहे. जेही काही आपल्याला आजारपण आले असेल त्याच्या मागे तणाव हा मुख्य कारण आहेच. तुम्ही माना किंवा नका माना. कारण याच्यामुळे काय होतं की ज्या सहजपणे भावना आपल्या प्रसारित व्हायला पाहिजे त्या ऍक्च्युली रजिस्ट होतात. आणि आंतरिक शांतता मिळत नाही. कुठेतरी तणाव हा आपल्या जीवनावर म्हणजे एक राज्य करायला लागतो असं म्हणतात ते चालेल. पण तुम्हाला जेव्हा तुमची आंतरिक स्थिती, पारदर्शकता म्हणजे माझ्या आतमध्ये काय आहे, मी बाहेर कशी वागते ह्याचं जेव्हा तुम्हाला कळायला लागतं, तेव्हा तुम्हाला म्हणजे एक स्ट्रेस रिलीफ होतो. जसं आता स्मिताने आपल्यासोबत शेअर केली की त्याच्या आधी पण त्यांचा अभ्यास होता चालू, असं नाहीये. त्यांनी इव्हन NLP म्हणजे सायंटिफिकली पण या सगळ्या गोष्टी केल्या. पण त्याला आध्यात्मिकतेची जेव्हा जोड मिळते तेव्हा तो एक पूर्णत्वास जातो. आणि तो एक अनुभव म्हणजे फारच सुंदर म्हणजे शांतपूर्वक असं असतं. नंतर आहे आजारांवर परिणाम होतो. म्हणजे आजार कोणती, इतकी आपलं जीवन पद्धती व्यस्त झाली की आपण हा जरा थांबायला म्हणजे आपल्याला वेळ नाही असं म्हणतो. पण हे थांबणं म्हणजे स्वतःसाठी थांबता आलं पाहिजे.
आणि जेव्हा थांबता आलं पाहिजे, जेव्हा स्वतःला आपण स्वतःच्या आतमध्ये बघतो, तेव्हा आपल्याला आजार आपले टाळू शकतात. है ना? त्याच्यामध्ये अगदी म्हणजे आजार म्हणजे अगदी तुमच्या साध्या दुखण्यापासून तर तुमच्या कॅन्सर पर्यंतच्या ज्या व्याधी असतात आपल्या शरीरावर, त्याच्यावर तुमच्या रेखी ही परिणामकारक असर करत असते. दिशादर्शक म्हणून आपल्याला रेखी हे करते. दिशा म्हणजे आपल्या जीवनाची दिशा काय आहे, काय बनवायचं आहे, काय ध्येय आहे, कुठं करायचं आहे, मी काय एक व्यक्ती म्हणून, कोणत्या व्यक्ती म्हणून मी म्हणजे मी प्रसिद्ध मला व्हायचे आहे किंवा कोणते काम करायचे आहे, याच्याबद्दलही आपल्याला म्हणजे एक हे नाही म्हणजे दिशाहीनता वाटत असते आपल्याला. तेव्हा तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमचं मन खुलं करते रेकी. आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार म्हणजे तुमच्या गरजेनुसार म्हणजे तुमच्या जे काही अवतीभोवती आणि तुम्हाला जे सहज सरळ होईल असे काही मार्ग तुमच्यासाठी ओपन करते. स्वसमाधान म्हणजे स्वतःला आतमधून समाधान असं एक येतं. कारण आपल्याला म्हणजे बऱ्याचशा लोकांना देण्याची वृत्ती पण आहे. आज जसं सकाळी माझ्याशी पुरुषोत्तम सर पण बोलले की मी खूप आधीपासून म्हणजे ह्या आध्यात्मिक याच्यामध्ये आहे, पण मला हे इतकं आवडलं की मी ह्या रेकीच्या मार्फत मी खूप लोकांना काही देऊ शकतो. म्हणजे मला तर खूप मिळालं, मला लोकांकडनं खूप मिळालं. माझ्या आई वडिलांनी केलं, माझ्या भाऊ बहिणीने, माझ्या नवऱ्याने, माझ्या मुलांनी माझ्यासाठी सगळ्यांसाठी खूप केलं, पण मी काय केलं अजून? बरं, याच्याही पलीकडे आपला समाज आहे, आपला देश आहे, आपला ब्रह्मांड आहे. तर याच्यासाठी मला काहीतरी करायचंय आणि त्याच्यात म्हणजे कुणाच्या तरी जीवनामध्ये मी खुशी देण्याचं कारण बनावं असं आपल्यामध्ये जेव्हा वाटतं, तेव्हा एक पोकळी निर्माण होते की काही करायला नसतं. तर अशा वेळेस तुम्हाला रेकी पण खूप चांगलं मार्गदर्शन करते. नंतर जीवन बदलण्याची म्हणजे शक्ती ही आहे. रेकीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही स्वतःला तर जीवन चांगलं देऊ शकता, पण तुमच्या सोबत तुम्ही इतरांना पण जीवन चांगलं देऊ शकता. आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक कौतुकास्पद असं तुमचं म्हणजे जीवन होतं आणि एक चांगली ओळख निर्माण होते. भावनात्मक नैराश्यामधून बाहेर येतो आपण. ज्यांना म्हणजे भावनात्मक म्हणजे मी कशामुळे हे नैराश्य आलंय, काय म्हणजे माझ्यात कमतरता आहे असं समजतच नाही त्यांना, किंवा नकारात्मक परिणाम त्यांच्या जीवनावर म्हणजे त्यांच्या माहिती नसताना होऊन जातं, म्हणजे ते अवेअरच नसतात. आणि तेव्हा मग ते स्वतःचा उत्कर्ष नेहमी मागे करत असतात, म्हणजे उत्कर्ष होऊ देत नाही. स्वतःच आपण हे करतो आणि स्वतःवरच म्हणजे आपल्या नैराश्यामध्ये आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो आणि दुःखामध्ये गुरफटले जातो. तर हे सगळं तुम्हाला म्हणजे एक त्याच्या सोबत तुमची म्हणजे जेव्हा रेकी जागृती होते तर तेव्हा स्वतःवर रेकी करून तुम्ही तुमची नकारात्मकता आणि दूर करू शकता. नंतर जुन्या विशिष्ट चक्रामध्ये आपण अडकून गेलेले आहे, है ना? जुना विशिष्ट चक्र म्हणजे काय की हे असंच आहे, जन्माजन्मापासून चालू आहे. जसं जातीवाद म्हणा किंवा ह्या गोष्टीने आमचं असं आहे, तुमचं तसं आहे. छोटे संत महात्मा लोकांनी ते इथे सगळ्यांसाठी कामं केलेले आहे, पण आपण त्यांना जातीयतावाद मध्ये म्हणा किंवा मग आमच्या घरामध्ये हे नाही चालत, तुमच्या घरामध्ये ते नाही चालत, म्हणजे हे सगळे विशिष्ट चक्र आहेत. ऍक्च्युली तसं पाहिलं तर आपण ह्युमन बिंग आहे. जे माझ्या मनात विचारतात ते तुमच्या मनात विचारतात, तुमच्या मनात विचारतात ते अजून कुणामध्ये विचारतात. मी करू शकले तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे आपण सोडून देतो आणि माझं तुझं करत राहतो आणि एकमेकांना दूर करत राहतो, किंवा जे शिकायचं ते शिकत नाही आणि भलत्याच्या मागे जाऊन आपण दुःख निर्माण करत असतो. किंवा मग तुमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यावेळेसही तुम्हाला म्हणजे स्वतःचं आतमधलं मन तुम्हाला सांगत असतं की तुमचा कोण गैरफायदा घेतोय किंवा कोण तुम्हाला हे करत आहे. तर याच्यावर तुम्हाला म्हणजे एक म्हणतो आपण तणाव दूर होतं ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला म्हणजे आर्थिक अडचण असेल, नातेसंबंधांचे तणाव असतील किंवा आपले तब्येतीचं असेल, आरोग्यदायक काही असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बाहेर येता आणि तुमच्या विषयी खरंच एक आदर निर्माण होतो आणि तुम्ही स्वतःवर, इतरांवर अधिक प्रेम करायला शिकता. आणि मिकावसू तर असं म्हणतात की रेकी म्हणजे हे एक जीवनात सुख आणण्याची कला आहे. आणि आता जसं आपण कोणाला विचारलं की तुम्ही सुखी आहात का, तर ते लोक काय करतात, आपलं म्हणजे सुख कशासोबत जोडतात, तर संपत्तीबद्दल, यशस्वी म्हणजे करिअर बद्दल, इस्टेट, प्रॉपर्टी है ना, किंवा जमीन, ह्याच्यासोबत सुख जोडतात, किंवा चांगली बायको मिळाली, चांगले मुलं झाले. पण हे सुख नाहीये, हे खूप टेम्पररी सुख आहे. जे परमनंट सुख आहे ते तुम्हाला याच्यातून हळूहळू तुम्हाला त्याचं रहस्य म्हणजे समजत जातं. आणि हे सर्व म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्हाला अगदी म्हणजे ग्रँड मास्टर पर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी शिकवून देते, सांगून देते आणि अगदी मृत्यूपर्यंत तुम्हाला म्हणजे ते घेऊन जाते की मृत्यू काय चीज आहे.
आणि मृत्यूला आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचंय, पण हसत खेळत जा ना, मग कशाला घाबरून जायचंय, है ना? त्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला मृत्यूला सामोरे द्यायचंय. कोणत्याही क्षणामध्ये मृत्यू आला तर, ऍक्सिडेंटली आला तरी सुद्धा तुम्हाला शांतपणे तुम्हाला जाता आलं पाहिजे. तर ह्याची तयारी मात्र तुम्हाला जिवंतपणे करावं लागतं, आणि तीच तयारी आपण हे सगळं करतोय. तर हे 1-2 दिवसाचं नाहीये किंवा 1-2 महिन्याचं नाही. जरी माझा कोर्स 2 महिन्याचा, अडीच महिने मी सांगते, पण त्याच्यानंतर तुम्हाला निरंतर प्रॅक्टिस करत राहणं, माझ्यासोबत कनेक्ट राहणं, वारंवार तुम्हाला जेव्हा जेव्हा क्लासेस होतील रिपीट करणं, है ना, तुमच्या मनातले प्रश्न आहेत तर प्रश्न उत्तर घेत राहणं, हे तुम्हाला चालू ठेवत राहावं लागेल. तर त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगते की ही काही जादू नाहीये किंवा अंधश्रद्धा नाहीये, किंवा मी सांगते म्हणून तुम्ही माना, कारण माझे अनुभव आहे तर तुम्ही बिलकुल तसंच माना, मीच खरी आहे, अशातली पण गोष्ट नाही. मी फक्त तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून करते, म्हणजे सूचना देईल किंवा सांगते. तुम्ही त्याचा अनुभव करा, तुम्हाला काय वाटतं तशा पद्धतीने आपलं जीवन आपणच बदलवू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ना, अतदीप भव, तूच तुझा मार्गदर्शक. भगवान बुद्धाने सांगितलं नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही करा, तर नाही. ते म्हणे की मी सांगतो आहे, तुम्ही करून बघा, पटलं तर चला, नाही तर सोडून द्या. सिंपल आहे. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की एका व्यक्तीला, आपल्या NLPच्या याच्यामध्ये पण आहे की एक माणूस जर करू शकला तर सारी मानवजात ती काम करू शकते. जसं गाडीचा 2 व्हीलर 4 व्हीलरचा शोध लागला, कोणीतरी एका माणसाने शोध लावला, त्यांनी चालवायला शिकले आणि आज घरोघरी गाड्या आहेत, लहान लहान मुलं सुद्धा गाड्या चालवतात. तर सेम तसंच आहे पैसा कमवणं किंवा आरोग्य टिकवणं किंवा नातेसंबंध टिकवणं. एक व्यक्ती करतोय ना, सगळे करू शकतात. फक्त ती कला आपल्याला आली पाहिजे, ती समज आली पाहिजे, समज. ठीक आहे. तर आज आपण याची रेकीची प्रॅक्टिस कशी करायची हे मी सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये मी काही अफर्मेशन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर अफर्मेशन्स म्हणजे ही एक हिप्नोटिक लँग्वेज असते. हिप्नोटिक लँग्वेज म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आणि म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला, म्हणजे आपल्या भावनांपर्यंत जायला एक गोष्ट वारंवार रिपीट करावी लागते काही दिवस, कमीत कमी 21 दिवस. आपण पूजा पाठ मंत्र उपचार वगैरे करतो बघा, 21 दिवस सांगितले ना, 21 दिवस तुम्ही जप करा, 21 दिवस उपवास करा, 21 दिवस हे करा ते करा असं. तर त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे की तुमचं न्यूरल पाथवे बनतं, म्हणजे तुमचं माइंड तशा पद्धतीने काम करायला लागतं, आणि तो मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये एकरूप होते ती भावना, आणि तुम्ही तसे वागायला लागता. तुम्ही वागायला लागले की तुमचं आयुष्य तसं बदलतं. जसं फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य सांगते की मी शांत आहे, मी समृद्ध आहे, आणि मी म्हणजे माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की मी जो विचार करते तो मी करू शकते, म्हणजे कन्सिस्टन्सी माझ्यात येऊ शकते वगैरे वगैरे. पण दुसऱ्या क्षणातच विचार आला की अरे मला तर शांतच नाही वाटत आहे, मी कसं म्हणून मी शांत आहे म्हणून. तर मग तुम्हीच तुम्हाला रजिस्ट करताय. इथं सोडून तर बघा की चला शांतता ह्या क्षणामध्ये, वर्तमान क्षण, तर वर्तमान क्षणाला पकडायला शिकायचं आपल्याला. मेन म्हणजे ना पास्ट तर गेलेलं आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपला क्लास चालू झाला, काय बोलली मलाही नाही माहिती, है ना. आता फ्युचर मध्ये काय होईल मलाही नाही माहिती. तर फ्युचर आपल्या हातात नाहीये, पास्ट आपल्या हातातून निघून गेलेला आहे. आत्ता हा वर्तमान काळात आपण काय करतोय, त्या क्षणाला आपण पकडलं ना तर आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होत आहे. तर त्यामुळे ह्या मेडिटेशनच्या किंवा अशा जे मी तुम्हाला सांगते, तर त्याच्यातून आपण हळूहळू आपल्याला प्रोग्रामिंग येईल. आज मी एका सांगते आणि एका दिवसात तुमची प्रोग्रामिंग येईल, काही हे शक्य नाहीये. आणि तुम्हाला जर समज आली तर तुम्ही ती समजून म्हणजे पटकन कॅच करू शकता. ते आपल्या बुद्धीच्या तत्वावर पण आहे. म्हणजे हे आध्यात्मिकता आहेच आहे, पण बुद्धीने पण तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पटलं तर तुम्ही खूप लवकर त्याला कॅच करू शकता. ठीक आहे. तर आता आपण एक मेडिटेशन मी तुम्हाला सांगणार आहे की स्वतःला रेकी कशी द्यायची आहे. तर मी काही तुम्हाला एक व्हिडिओ तुम्हाला तसे देणारच आहे. त्याच्यामध्ये एक आहे की आपले चक्र मी तुम्हाला जसं सांगितले काल 7 चक्र सांगितले होते, है ना. सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र, असे 7 चक्र आहेत. तर 7ही चक्रांच्या 7 म्हणजे अनेक प्रकारच्या भावना आहेत. हे दरवाजे जसे आहेत, आपल्या एका फ्लॅटचे दरवाजे वेगळे वेगळे आहेत. एक मेन एंट्रन्सचा डोर आहे, एक बेडरूमचा आहे, तर बाथरूमचा आहे, तर किचनचा आहे, है ना. तसे आपल्या शरीरामध्ये हे चक्र म्हणजे एनर्जी ग्रॅब करण्याचे दरवाजे, म्हणजे एनर्जीला
आतमध्ये आपल्या शरीरामध्ये एंट्री देण्याचे दरवाजे आहेत. तर दरवाजे कधी उघडतात तर कधी बंद होतात, है ना. उघडले म्हणजे आतमध्ये आपण जाऊ शकतो, बंद म्हणजे तुम्हाला रस्ते बंद, म्हणजेच ब्लॉक झालं. तर तसंच आहे इथे, कोणती एनर्जी आपण घ्यायची, म्हणजे कोणती भावना आपण आतमध्ये घ्यायची, कोणती भावना रजिस्ट करायची, हे सगळं आपल्या विचारांवर आहे. तर तशा आपल्याला मग घ्यायच्या आहेत, तर मग हा एनर्जी फ्रिक्वेन्सी घ्यायची है ना. तर हा एनर्जी फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणत्या भावना येतात, तर दया, माया, प्रेम, करुणा, क्षमा, है ना, आपलं ऍप्रिशिएशन, तारीफ करणं दुसऱ्यांची, दुसऱ्यांना मानणं, सत्य बोलणं, हे प्रत्येक चक्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं. स्वीकार करणं, जे तुमच्या समोर आहे हा स्वीकार आहे. तुम्ही त्याला रजिस्ट केलं की मलाच का बरं असं, माझेच आई वडील का बरं असे, माझेच मुलं असे का बरं, तर मग ते तुम्ही त्याला रजिस्ट करताय. तर रजिस्ट करता तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचा पार्ट निभवा आणि आपण त्यांना, मुला समजा आपल्या मनासारखे नसेल तर आपण गाईड करू शकतो, इतकीच आपली ऐपत आहे. त्यांना मदत करू शकतो, नाही तर शेवटी त्यांना त्यांचं आयुष्य जगायचंच आहे, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला सरेंडर पण करणं, ही पण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. सरेंडर करता आलं पाहिजे, स्वीकार करता आलं पाहिजे. त्या 7ही चक्रांमध्ये एक विशिष्ट भावनाचे दरवाजे आहेत ते. तर त्या भावनांना आपण आतमध्ये घेता आलं पाहिजे आणि काही रजिस्ट, म्हणजे काही भावनांना सोडून नाही द्यायचं. काही भावना जसा राग लोभ आला तर त्याला रजिस्ट करायचं येतं किंवा दरवाजे बंद करता आले पाहिजे. किंवा राग लोभ आला तर आपलं म्हणजे हे झालं, ब्लॉक झालं, त्याच्यामुळे काय चांगल्या एनर्जीज येत नाही. म्हणजे ते ध्यान पाहिजे, तर तिथे राग आला समजा. बरं, ध्यान आला, तुम्हाला राग करू नये ही गोष्ट पण माहिती आहे, म्हणजे हे ध्यान आहे तुम्हाला, पण त्याचा प्रॉपर युजही करत नाही आपण, तर मग तिथे तुमचा आज्ञाचक्र ब्लॉक होतो. मग आज्ञाचक्र ब्लॉक झाला तर मग तुमचं ध्यान जे आहे ते काम करणार नाही. रागाच्या भरामध्ये आपण कितीतरी वाईट गोष्टी करून टाकतो. आपल्याला माहिती असते की वाईट गोष्ट नाही आहे, म्हणजे आहे, किंवा हे करायला नाही पाहिजे होतं, किंवा असं मला बोलायला नाही पाहिजे होतं, कळतं असं, पण त्या रागाच्या भरामध्ये आपण बोलून देतो. पण ह्याच गोष्टीला एक प्रोग्रामिंग करायला आपल्याला थांबून विचार करून बोलायला इथे शिकवलं जातं. म्हणजे याच्या अफर्मेशन्स मधून आपण स्वतःला तयार करतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की हे पहिल्यांदा आपण स्वतः शिकायचं, स्वतःच्या आयुष्यात आणायचं, तेव्हा कुठे आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. ठीक आहे. आणि दुसऱ्याला दिल्यानंतरही सरेंडर करायचं आणि सोडून द्यायचं, त्या विधाताला द्यायचं आहे की बाबा रे असा असा हा प्रॉब्लेम, आणि ते समोरची व्यक्ती तयार असेल तर तिच्या वतीने, आणि आपल्याजवळ असे काही सिम्बॉल्स असतात, सूत्र असतात, म्हणून आपण ते करू शकतोय. हे तुम्हाला सेकंड थर्ड डिग्रीमध्ये वगैरे मग तुम्हाला हळूहळू कळेलच ह्या सगळ्या गोष्टी. तर आज मी ती रेखी कशी घ्यायची, म्हणजे ती ऊर्जा आपण कशी घ्यायची ते मी शिकवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला प्रार्थना, मी इथे आहेच म्हणलेलं, तर ते प्रार्थना करायची आहे, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला हात ठेवायचे सहस्त्राचक्र असं. आता आपण हात असे ओपन का ठेवतो, तर ही एनर्जी आपल्या सहस्त्राचक्रामधून येते. एनर्जी म्हणजे प्राणशक्ती, ऊर्जा शक्ती, आणि ती येऊन आपल्या पूर्ण याच्यातून जाते, शरीरामधून ती व्यक्त होते. तर सगळ्यात पहिले आपले हातच पुढे जातात कुठलेही काम करायचं असेल तर हात जास्त ऍक्टिव्ह आहेत आपल्या शरीरामध्ये. तसं आपल्या कम्प्लीट शरीरामधून एनर्जी बाहेर येत असते. आपल्या डोळ्यांनी आपण बोलतो, आपण म्हणजे स्पर्शाने, आपले पाय, आपल्या पूर्ण बॉडी लँग्वेज, याच्यातून प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला एनर्जी येते. जस्ट मला काही आवडलेलं नाही, मी तोंड वाकडं केलं तरी समजतं की अरे हिला काही आवडलं नाही, म्हणजे माझं तोंड वाकडं असेल तरी सुद्धा माझी एनर्जी बाहेर पडली, हो की नाही. तर इतकंच हे आहे. पण जेव्हा आपण काही देतो, घेतो, तर पहिल्यांदा आपले हात पुढे येतात. म्हणून हाताने ती जी एनर्जी आहे ती मी माझ्या विचारांनी, म्हणजेच अफर्मेशन्सनी मी परत स्वतःला देते, स्वतःला तयार करते आता जाणीवपूर्वक की मी माझ्या लाईफमध्ये मी कशी असायला पाहिजे, तर माझी इच्छा काय आहेत, मी कसं पूर्ण केलं पाहिजे. हे अगदी जनरलाइज मी असे अफर्मेशन्स दिलेले आहेत. तर आपण करूया. तर पहिला मी जसं, आता पहिला दिवस आहे, तुम्हाला कसा हात ठेवायचा काय, तर त्यामुळे मी डोळे बंद करून ठेवायला सांगते. पण तुम्हाला जसं मी हात बदलवते तर तुम्ही थोडंसं डोळे उघडून बघा. एकदा तुमचं पाठ झालं, माहिती झालं की मग तुम्ही ते डोळे बंद करूनच करायचंय. आणि जसजसं तुम्ही पुढे पुढे जाल तर तुम्हाला हातही ठेवायची गरज नाही. फक्त आता तुम्हाला चक्र कोणते आहेत, कोणत्या जागी असतात आपल्या शरीराच्या, ते माहिती असायला हवं. म्हणून ती प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला काही दिवस हे करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रँड मास्टर मध्ये तर तुम्ही अगदी म्हणजे चालता बोलता, रेल्वेची गाडी पकडता पकडता, आंघोळ करता करता सुद्धा, खाता खाता, पिता पिता सुद्धा तुम्ही रेखी करू शकता. म्हणजे इतकं बिंग मध्ये येऊन जातं तुमच्या. पण आता सुरुवात आहे म्हणून आपण स्वतःला शिकवतोय.
तर पहिलं चक्र स्वादिष्टान आपलं सॉरी सहस्त्रार चक्र, ठीक आहे, असा हात ठेवणार आहे. मग हा आज्ञा चक्र फ्रंट पार्ट. आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही साईडला आपण देतोय, कारण फर्स्ट डिग्रीमध्ये जे तुम्हाला मी अटॅचमेंट दिले तिथे फक्त 10% तुमची एनर्जी जागृत झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ती सगळ्या गोष्टीचं सांगणं जरुरी असते, म्हणजे पॉइंट आउट करणं जरुरी असतं. तर पहिला हा फ्रंट पार्ट आपला आज्ञा चक्राचा, आणि याचा बॅक पार्ट म्हणजे बिलकुल याचा जसं मागे पोनी बांधतो आपण तिथे, म्हणजे ही बिंदी लावतो याच्या बिलकुल बॅक साईड असा असतो, ठीक आहे. आणि असं ठेवायचं की जास्तीत जास्त आपल्या शरीराला आपले हात असं म्हणजे टच झाले पाहिजे, असं एकावर एक हात ठेवायचे नाही. तर आता आज्ञाचक्री म्हटलं तर अशा टाईप, आता चष्मा लावला तर चष्मा काढून टाकायचा, ठीक आहे, जसं असं अशा टाईपचं समजा असं ठेवलं मी, किंवा मग असं ठेवलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे जास्तीत जास्त भाग कव्हर करायचा टच करून, ठीक आहे. मग मागे झाला हा आज्ञाचक्र. मग त्याच्यानंतर आहे विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्र. तर याला पण मी असा हात ठेवलेला आहे, हा फ्रंट पार्ट. मग याचा बॅक पार्ट इथे इथे पण म्हणजे मी दोन्ही खांद्यावर असा हात ठेवलेला आहे अशा टाईपचा. 3-3 मिनिटांनी प्रत्येक चक्रावर आपल्याला हात ठेवायचा आहे. 3-3 मिनिटांनी एक छानशी घंटी वाजते आणि तुम्हाला ऍक्शन बदलवायची, आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्यानंतर हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र, फ्रंट पार्ट. मग याचा बॅक पार्ट आपल्याला थोडंसं अडचण जाते, नाही जाता येत एकदम, तर मग त्यालाच फ्रंट पार्ट म्हणून आपण घोषित करायचं आणि तिथेच हात ठेवायचं समोर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. इथे खाली बेंबीच्या वरती आणि हार्ट चक्राच्या थोडस खाली, ठीक आहे, बेंबीच्या थोडस वरती अगदी असं येतं. आणि याचा पण बॅक पार्ट असं करायला हात दुखतो, म्हणून याला पण फ्रंट पार्ट मध्ये हात ठेवायचा, पण घोषित करायचा बॅक पार्ट. तसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच, गाईड करतेच, ठीक आहे. मग त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र म्हणजे खाली बेंबीच्या खाली, याचा पण फ्रंट पार्ट आणि याचा बॅक पार्ट म्हणजे कमरेचा खालचा भाग. मग मुलाधार चक्र एकदम खाली मांडीवर ठेवायचं, असं दोन्ही मांड्यांवर ठेवलं तरी चालतं. हा फ्रंट पार्ट आणि याचा बॅक पार्ट म्हणजे दोन्ही हातांवर असं बसलं तरी सुद्धा चालतं, ठीक आहे. असे 13 पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला व्हिडिओमधून पूर्ण दिसणार आहे. तर शांतीने आपल्याला एका जागी बसायचं आहे, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मी त्याच्या मागे जे काही अफर्मेशन्स आहेत ते अफर्मेशन्स फील करायचं की जणू तुम्ही तसे आहात. म्हणजे आता मी म्हटलं की मी शांत आहे, मी समृद्ध आहे, तुम्हाला वाटतं की अरे यार मग कुठे समृद्ध आहे, मला याची कमी आहे, त्याचं सोडा, त्याला बाहेर काढा. आज तुम्ही म्हणजे आज तुमचे अवयव तर चांगले, तुम्ही आज पोटभर जेवले, तर तुम्ही आज सुरक्षित घरामध्ये तर आहे, तुमचे कोणीतरी नातेवाईक तर तुमच्या जवळ आहेत. बस त्या गोष्टी समजून तुम्ही म्हणजे त्याला ग्रॅटिट्यूड करा आणि पूर्णत्वाचा अहसास घ्या. स्वतःला कुठेच कमतरता ठेवू नका, जसं आहे तसं एक्सेप्ट करायचं आहे, आणि मग पुढची स्टेप आपल्याला हळूहळू वाढत जाईल, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला धन्यवाद भावमध्ये राहायचं आहे की भगवंता जे मला दिलंयस, कितीतरी लोकांना ते मिळालेलं नाही, तर आज मला जे मिळालं त्याचं मी खूप धन्यवाद ठेवायचे आपल्या मनात, ठीक आहे. तर पूर्ण सरेंडर करायचं आहे आणि करायचं आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा मला, मग मी चालू करते. आज तुम्ही मध्ये मध्ये डोळे उघडले तरी चालतं, नाहीतर हे डोळे बंद करून खूप छान वाटतं, म्हणजे त्या म्युझिक मध्ये आणि त्याच्यामध्ये अगदी भारावून जातो आपण, आणि तसं गेलं पाहिजे. पण आज तुमचा पहिला दिवस आहे, तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडंसं बघत जावं लागेल की आता कुठे हात ठेवले है ना. आणि असं जेव्हा हात ठेवतो आपण 3 मिनिट इथे इथे, तर हात दुखतात, कारण आज तुमची पहिली वेळ आहे. पण थोडंसं करावं लागेल, जोर आणावं लागेल, है ना. हे ना माझ्या छोट्या छोट्या मुलांना पण मी शिकवलं आहे, तर ते इतके क्यूट करतात ना, खूप प्रामाणिकपणे करतात छोटे मुलं. तर त्यांचं असं हात दुखायचं ना, तर ते बिचारे असं असं हात एका हाताला दुसऱ्या हाताने सपोर्ट करायचे, पण करायचे मात्र. तर आपण थोडंसं त्याच्यामध्ये डेडिकेशननी करा, आणि सर्वांनी व्हिडिओ ओपन ठेवला तर चांगलं होईल, मला पण तुम्ही दिसाल, है ना. जमत असेल तर व्हिडिओ ओपन ठेवा, पण हे गाडी चालवताना किंवा काही कुठे बाहेर असताना करू नका. असेल वेळ तर बसा एका जागी, नाहीतर मी तुम्हाला रेकॉर्डिंग देणारच आहे, ठीक आहे. काही जबरदस्ती नाही आहे, पण मनापासून करा, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. हो, रेकॉर्डिंग तर सगळ्यांनाच पाठवणार आहे, म्हणजे मी याच्यावर पाठवतेच, रोजच पाठवते तुम्हाला. काल फक्त म्हणजे उशीर झाला मला, ऍक्च्युली शुभदा घरी नसल्यामुळे थोडं हे झालं.
तर चला, सगळे तयार आहात? कोणाला काही प्रश्न आहेत का, विचारायचे आहेत का? एक मिनिट, मी अलाउ करते तुम्हाला. काही प्रश्न असतील विचारायचं तर विचारून घ्या. कोणाला समजलं नाही समजलं किंवा काही शंका असेल. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. चला, ओके. तर चला, बसा छानपैकी, आरामात बसा मस्तपैकी आणि स्टार्ट करा. नमस्कार. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि मनापासून आदर करते. रेकीच्या ह्या दुनियेत आपला प्रवास सफल हो अशी कामना करते. शांतपणे अर्धपद्मासनात खाली जमिनीवर दरी आवाज टाकून थोडा मोठा करा. आवाज ठेवायची. थोडा मोठा करा. आवाज ऐकायला येत नाही. आवाज मोठा. हो, आवाज तर फुल आहे. हा. पाठीचा कणा ताठ ठेवा. आवाज फुल आहे. शांतपणे तुमचे हलकेच इयरफोन डोळे वगैरे मिटा. लावून करा, म्हणजे होत असेल तर. दोन्ही हात जोडून मनात प्रार्थना करा. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघालेल्या स्वच्छ धवल शुभ्र प्रकाशात मी आच्छादित आहे. आजचा दिवस माझ्या जीवनातला आनंदी आणि सफल आहे. मी सर्वांचा आदर करते. रेकी प्रत्येक वेळी मला संपूर्ण संरक्षण देते. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. संपूर्णतः समृद्धमय आणि सुखमय जीवनाचा मी आनंद घेते. मी माझ्या सर्व गुरूंना नमन करून स्वतःला धन्यवाद देते, रेकीला धन्यवाद देते आणि मी माझ्या शरीराला धन्यवाद देते. रेकीचे 5 नियम. आजच्या दिवशी मी शांत आहे. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त आहे. आजच्या दिवशी मी माझे काम इमानदारीने करते. माझे माता पिता, अध्यापक आणि मोठ्या लोकांचा, म्हाताऱ्या लोकांचा मी सन्मान करते. सर्व चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती मी माझ्या मनात कृतज्ञता भाव जागवते आणि निसर्गाच्या कृपेचे आभार मानते. दोन्ही हातात ऊर्जेचा प्रवाह फील करा. गरमाहट, थंडाहट, रुम रुम, झुम झुम, हवेचा स्पर्श, जे काही त्याच्याकडे लक्ष द्या. महसूस करा. आणि आता मनातल्या मनात अफर्मेशन्स बोला आणि हळूच हात सहस्त्रार चक्रावर ठेवा. मनात अफर्मेशन्स बोला. मी जे अफर्मेशन्स बोलते आहे ते अगदी मनातून, हृदयातून भावना फील करा. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातली सकारात्मकतेलाच मी जागरूक आहे. मी माझं जीवन सकारात्मक दिशेने बदलवत आहे. केवळ जीवनातल्या सकारात्मकतेला मी जागरूक आहे. जो जसा आहे तसं मी स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू, जे जसं आहे तसं मी स्वीकारते आहे. जे जसं आहे तसं मी
दोष न देता स्वीकार करते आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. ही माझी स्वाभाविक दशा आहे. प्रत्येक शब्दातल्या भावना आत फील करायच्या आहेत. आपल्या हाताची गरमाहट, थंडाहट किंवा जे काही जाणवतं, स्पर्श, ते फील करायचं आहे. अफर्मेशन्सच्या वाक्यामधून भावना फील करायच्या आहेत आणि त्यासोबत एकरूप व्हायचं आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत आणि ही माझी स्वाभाविक दशा आहे. आता हलकेच दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. समोरचा भाग, फ्रंट पार्ट, आज्ञाचक्र, फ्रंट पार्ट. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस माझी एकाग्रता वाढत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. दिवसेंदिवस एकाग्रता वाढत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिवसेंदिवस मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी प्रत्येक क्षणी जागृत असते. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. मी शांत, खुश आणि समृद्ध आहे. ही माझी स्वाभाविक दशा आहे आणि त्या अनुषंगाने माझे शरीर शक्तिशाली होत आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. आता हलकेच हात आज्ञाचक्राच्या मागच्या भागावर ठेवा. आज्ञाचक्राचा मागचा भाग. मी प्रत्येक क्षणात जागृत असते. मी प्रत्येक क्षणात जागृत असते.
माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम आदर वाढते आहे, आपुलकीपणा वाढतो आहे. मी माझ्या जीवनात जे पण कार्य करते आहे त्याने माझ्या जीवनात प्रेम आदर वाढतो आहे, आपुलकीपणा वाढतो आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती वाढते आहे. दिन प्रतिदिन माझी स्मरणशक्ती वाढते आहे. मी नेहमी माझ्या स्वस्थ शरीराबद्दल विचार करते. मी नेहमी माझ्या शरीराबद्दल स्वस्थ विचार करते. मी शांत होत आहे आणि स्वस्थ होत आहे. मी शांत आणि स्वस्थ होत आहे. आरोग्य माझ्यासाठी देण आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझ्या जीवनात सफलता, खुशी आणि शांती भरते आहे. माझं जीवन शांतिमय आहे. माझं जीवन शांतिमय होत आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, समोरचा भाग. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. दिन प्रतिदिन मी आत्मविश्वासू बनते आहे. मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. मी दृढ निश्चयी आणि स्वतंत्र होत आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या जीवनात मी आत्मअनुशासन आणते आहे. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. माझ्या तोंडून दुसऱ्यांसाठी मान, सन्मान, प्रार्थना आणि आशीर्वादाचेच शब्द निघतात. आणि मी सुद्धा स्वतःचे जीवन आनंदित, मान सन्मानाने जगते आहे. मी स्वतः सुद्धा माझे जीवन मान, सन्मान आणि आनंदाने जगते आहे. आत्मविश्वासाने जगते आहे. मी आत्मविश्वासाने जगते आहे. कारण मला माहिती आहे मी जे बोलेन तेच होते आहे. मी जे बोलते तेच होते आहे. त्यामुळे माझे शब्द पॉवरफुल आहेत, ज्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे.
आणि मी त्यासाठी जागरूक आहे. माझे शब्द पॉवरफुल आहेत. त्याचा परिणाम परिस्थितीवर होत आहे यासाठी मी जागरूक आहे. आता हलकेच हात विशुद्ध चक्राच्या मागच्या भागावर ठेवा. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्रचा मागचा भाग. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. जीवनात मला खूप चांगले अवसर मिळत आहेत. जीवनात मला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. माझे शब्द प्रभावशाली आहेत. त्यामुळे दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सद्भावनांचेच शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. मी नेहमी स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी विचारपूर्वक असे सद्भावनांचे शब्द उच्चारते. माझ्या शब्दांमध्ये ताकद आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र च्या समोरच्या भागावर ठेवा. हृदयावर ठेवा. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्धी आणि खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. माझ्या जीवनात मी असेच लोक आकर्षित करते जे इमानदार, आनंदी, समृद्ध, खुशमिजाज आणि विश्वसनीय आहेत. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. मी करुणेने, मायेने भरून गेलेली आहे. माझ्या आदर्शांना मी प्रेम करते. अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे.
माझ्या आदर्शांना मी प्रेम करते, अशाच लोकांना मी आकर्षित करते आहे. हा माझ्या आध्यात्मिक जीवनाचा जोड आहे. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच क्षमा मागू शकते. मी इतरांना क्षमा करते आणि सहजच माझ्या चुकांसाठी मी क्षमा मागू शकते. मी नेहमी ग्रॅटिट्यूडमध्ये म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. मी नेहमी ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद भावनांमध्ये जगते आहे. माझं जीवन प्रेममय, करुणामय, प्रज्ञामय झालेलं आहे. माझं शरीर स्वतःच स्वतःला हील करत आहे. माझं शरीर स्वतःलाच स्वतः हील करत आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. मणिपूर चक्र बेंबीच्या थोडं वरती. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा अहसास असतो. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, उत्तेजना, उत्साह, आनंद आणि खुशीचा अहसास म्हणजे भावना असतात. मैत्री भावना माझ्या संबंधात जागृत असते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते. मी जाणते मी दुसऱ्यांना बदलवू शकत नाही. अतः जे जसे आहेत तसेच मी स्वीकार करते. मी ॲप्रिशिएट करते. मी सहजच दुसऱ्यांची प्रशंसा करते, तारीफ करते, ॲप्रिशिएट करते. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे ते पॉझिटिव्हली बघायला मी शिकते आहे आणि मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा काय चांगलं आहे हे बघायला मी शिकते आहे. मनापासून मी त्या गोष्टीचा स्वीकार करते आहे. प्रत्येक गोष्टींचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते. प्रत्येक गोष्टीचा चांगला अँगल, चांगली बाजू मी बघते आहे, समजते आहे. त्यामुळे माझी प्रगती होते आहे. मी इतरांना ॲप्रिशिएट करते आहे. मी स्वतःला आणि इतरांना सुद्धा ॲप्रिशिएट करते आहे. आता हलकेच हात स्वाधिष्ठान चक्राच्या समोरच्या भागावर ठेवा. स्वाधिष्ठान चक्र बेंबीच्या खाली, ओटीपोटावर. मी माझ्या प्रत्येक संबंधात, प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेने आयुष्य जगते आहे.
मी माझ्या प्रत्येक संबंधात प्रत्येक वेळी बॅलन्समध्ये आयुष्य जगते आहे, प्रेरणेत आयुष्य जगते आहे. प्रतिदिन मी सकाळी उठताना तरोताजेपणाने म्हणजे नव्या उत्साहाने उठते आहे. प्रत्येक दिवशी मी सकाळी उठताना तरोताजेपणाने नव्या उत्साहाने उठते आहे. दिवसेंदिवस माझी शक्ती म्हणजे स्टॅमिना वाढते आहे. दिवसेंदिवस माझी शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सपूर्वक करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या जीवनात मी प्रत्येक गोष्ट बॅलन्सने करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात प्रेमाची शक्ती वाढते आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतः आनंद घेत आहे. माझ्या भौतिक जीवनाचा मी पूर्णतया आनंद घेत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. मी माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळत आहे. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत आणि सफल होत आहेत. त्यातून मला शांती, आनंद, संतुष्टी मिळते आहे. आता हलकेच हात मूलाधार चक्र, समोरचा भाग. मूलाधार चक्रावर हात ठेवा आणि एनर्जी फील करा. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. दिन प्रतिदिन मी समृद्धशाली होत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. सर्व प्रकारची समृद्धता, प्रचुरता, भौतिकता माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. जीवनात मला जे हवं आहे ते मी सहजच मिळवू शकते. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. ह्या धर्तीवर मी माझे अस्तित्व तयार करते आहे. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागरूकतेने जगत आहे. भूतकाळातून मी मुक्त होत आहे आणि प्रत्येक क्षणात वर्तमान काळात जागृत होत आहे. सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी आणि प्रचुरता वाढत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे. माझी ऊर्जा सफलतेकडे आणि समृद्धीकडे केंद्रित होत आहे.
सर्व तऱ्हेने माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता, सफलता येत आहे आणि माझी ऊर्जा सफलतेकडे केंद्रित होत आहे. आता हलकेच हात अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्रावर ठेवा. हात तर समोर ठेवायचं, पण फील मात्र मागच्या भागाला करायचं आहे. अनाहत चक्राच्या मागच्या भागाला फील करायची आहे ती ऊर्जा. हात मात्र समोरच्या अनाहत चक्र म्हणजे हृदयावर ठेवायचं आहे. मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझं शरीर स्वतःच हील करत आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते आहे. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. माझे संबंध मधुर आणि प्रेमपूर्वक होत आहेत. मी माफी मागू शकते आणि माफ करते. मी दुसऱ्यांची माफी मागते आहे आणि माफ करते आहे. मी सहजच कुणाला माफी मागू शकते आणि सहजच कुणाला माफ करू शकते. ही ताकद माझ्यात आलेली आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे. माझ्या जीवनात अनेक चमत्कार घटित होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. माझ्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होत आहेत. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. मी रेकीच्या प्रती नियमित होत आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. रेकीवर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. आता हलकेच हात मणिपूर चक्राच्या मागच्या बाजूला ठेवा. म्हणजे हात तर समोर ठेवायचा, पण फील मात्र मणिपूर चक्राच्या मागच्या भागामध्ये करायचं आहे. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझ्या शरीरात प्रत्येक क्षणी नवीन सेल तयार होत आहेत, जे माझ्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत. माझं नवीन शरीर नवीन ऊर्जा तयार होत आहे. नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. माझ्या शरीरात नवीन ऊर्जा तयार होत आहेत, नवीन जीवन तयार होत आहे, जे माझ्यासाठी आनंदमय आहे. हे नवीन शरीर मी मनापासून स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होत आहे. हे नवीन शरीर मी मनापासून
स्वीकारते आहे आणि स्वीकारताना मला आनंद होतो आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे. प्रेमपूर्वक त्यात मी आयुष्यातला गोडपा शोधते आहे. आनंदाने ज्याही गोष्टी माझ्या समोर येत आहेत ते मी स्वीकारते आहे आणि आयुष्यातला गोडवा त्यात प्रेमळपणाने मी शोधते आहे आणि तो मला मिळतो आहे. कितीही निगेटिव्ह परिस्थिती असेल तरी त्यात काय मला शिकायला मिळालं, काय चांगलं आहे तेच मी शोधते आहे. स्वीकारताना शिकताना जीवनाप्रती मी आनंदित होते आहे, उत्साहित होते आहे. स्वीकारताना आणि शिकताना जीवनाप्रती मी उत्साहित आणि आनंदित होते आहे. आता हलकेच हात स्वादिष्ठान चक्र च्या मागच्या बाजूला ठेवा. स्वादिष्ठान चक्र मागचा भाग. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. प्रत्येक क्षणात मी वर्तमानात आणि आनंदात जगण्याचा अनुभव घेते आहे. आयुष्य प्रेरणेने जगते आहे. आयुष्य मी प्रेरणेने जगते आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत आहे. दिवसेंदिवस मी सुंदर, आकर्षक आणि सकारात्मक होत आहे. माझा स्टॅमिना, शक्ती वाढत जात आहे. माझं जीवन, माझं शरीर आरोग्यमय होत आहे. सकाळी उठताना मी उत्साहाने भरून जाते. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. जीवनाच्या प्रती मी उत्साहित होत आहे. दिन प्रतिदिन माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढत आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. दिवसेंदिवस माझी योग्यता आणि रचनात्मकता वाढते आहे आणि मी स्वावलंबी बनते आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. भूतकाळापासून मी स्वतःला मुक्त करत आहे. मी इतरांसाठी आधार बनते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. माझ्या प्रत्येक संबंधात जिवंतपणा, आनंद, प्रेम आणि खुशी झलकते आहे. प्रत्येक शब्दाच्या, वाक्याच्या भावना फील करायच्या. आता हलकेच हात मूलाधार चक्राच्या मागच्या भागावर ठेवायचा आहे. मूलाधार चक्र मागचा भाग. मी भूतकाळापासून मुक्त होत आहे. माझी ऊर्जा मी माझ्या सजगतेकडे केंद्रित करते आहे. त्यामुळे माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. मी माझ्या भूतकाळातून मुक्त होत आहे
आणि आता माझी ऊर्जा मी सजगतेकडे केंद्रित करत आहे, सकारात्मकतेकडे, सफलतेकडे केंद्रित करत आहे. माझ्या जीवनात समृद्धी, प्रचुरता वाढत आहे. रेकीच्या प्रती मी नियमित होत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केलेला आहे. प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. ध्यानामध्ये मी गहिरापण निर्माण केला आहे आणि प्रत्येक क्षणांचा मी सदुपयोग करत आहे. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आणि मी आता देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. कॉन्ट्रीब्युशन. मी माझ्या सर्व वाईट सवयींचा, इच्छांचा त्याग करते आहे आणि मी देण्याच्या भूमिकेत आलेली आहे. मी माझं जीवन ध्येयाने म्हणजे पर्पजली जगते आहे. मी माझं जीवन ध्येयाने जगते आहे. पूर्ण जीवन, संपूर्ण माझं जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मी माझं संपूर्ण जीवन माझ्या ध्येयाप्रती समर्पित करते आहे. मला माहिती आहे मी ह्या जगातून काहीही घेऊन जाऊ शकत नाही, परंतु ह्या धर्तीवर मी जे काही कर्म करते आहे, कमवते आहे, माझ्या एनर्जीच्या रूपात येथेच ठेवून जात आहे. तरी मी माझ्या जगण्यातून पॉवरफुल, पॉझिटिव्ह एनर्जी मी तयार करते आहे. माझं संपूर्ण जीवन मी माझ्या ध्येयाप्रती समर्पित आहे. खूप खूप धन्यवाद रेकी, खूप खूप धन्यवाद. आता हलकेच दोन्ही हात जोडा. आता आपण स्वतःला रेकी दिली आहे. आता आपण इतरांसाठी प्रार्थना करूया. मनात कल्पना करा, व्हिज्युअलायझेशन करा की तुम्ही ह्या पृथ्वीवर शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघत आहात आणि अखंड पृथ्वीवर शुभ्र प्रकाश ही दिव्य शक्ती पसरत आहे आणि ह्या दिव्य शक्तीच्या प्रकाशात जगातील सर्व नकारात्मकता दूर होत आहेत आणि ह्या दिव्य शक्तीच्या स्वच्छ धवल पांढऱ्या प्रकाशात सर्वजण प्रेम, आनंद आणि शांतीसाठी खुलत आहेत. ही भावना ठेवून विश्व शांतीसाठी प्रार्थना करा. विश्वातील सर्वोच्च तरंग म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. विश्वास आणि श्रद्धेने इतर सर्वांसाठी प्रार्थना करा. मी संसाराचे हित इच्छिते. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती मिळो, समृद्धी मिळो, आनंद मिळो. Loka
की मला तुझ्याप्रती खूप खूप कृतज्ञता आहे. आता वेळ आहे आजूबाजूच्या भौतिक दुनियेप्रती जागरूक होण्याचा. तुम्ही तुमच्या शरीराविषयी सजग व्हा. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी जागरूक व्हा. दोन्ही हाताचे तळवे हलकेच एकमेकांवर घासून डोळ्यांवर अलगद ठेवा. गरमाहट महसूस करा आणि हळूवार हलकेच डोळे उघडा. धन्यवाद महसूस करा. स्वतःला शुभकामना द्या. स्वतःला थँक्यू बोला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर्वांनी खूप छान शेवटपर्यंत केलं, याबद्दल तुम्हाला म्हणजे धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे एक टप्पा तुम्ही पार केला है ना. कोणाला याच्यात काही समजलं नसेल किंवा काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारू शकता किंवा तुम्ही तुमचे अनुभव पण शेअर करू शकता. बोलायचं आहे काही कोणाला? मी याचं रेकॉर्डिंग मी पाठवलंय. थोडं काय गडबड झाली आहे माहिती आहे, माझ्या लॅपटॉपमध्ये आवाज कमी आलाय खूपच. पण युट्यूबला जेव्हा मी तुम्हाला पाठवेन तर ही प्रॅक्टिस तुम्हाला रोज करायची आहे, ठीक आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला म्हणजे सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, मास्टर, ग्रँड मास्टर, ह्या एक 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 पायऱ्या आहेत. ही तर सुरुवात आहे जस्ट. तर सगळ्या पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत. येस, बोला स्मिता. एक मिनिट, मी तुम्हाला अलाव करून घेते है ना. बोला. अच्छा. येस, आता येतोय का? आवाज येतोय ना? हा येतोय, बोला. मॅम, याची रोज आपल्याला एक पर्टिक्युलर टाइम वर प्रॅक्टिस करायची आहे का? हा, काही वेळ वगैरे काही नाही आहे, पण सकाळी केलं तर जास्त अच्छा. चांगलं. सकाळी उठून आपलं अच्छा. करून घ्यायचं, मग दिवसभराचे आपले कामं होत असतात है ना. हम्म. तर तसे ह्याच्याने तर मग काय होतं, आता दुपारी करेन, मग संध्याकाळी करेन, मग रात्री झोपताना अरे मग मला वेळच नाही मिळाला. तर असं होऊन म्हणजे गॅप नको पडायला. तर कमीत कमी 21 दिवस माइंड प्रोग्रामिंग म्हणून तरी करा. ते 21 दिवस काय, 1 महिना. पण ज्यांना वर समोर यायचं आहे त्यांचं अजून वेळ कमी होत जातो, कारण त्याच्यामध्ये काही तुम्हाला सूत्र, सिम्बॉल्स मिळतील आता जसं समोर. तर सेकंड डिग्रीमध्ये तुम्हाला 40% तुमची एनर्जी वाढते. थर्ड डिग्रीमध्ये आले तर मग तुमची 100% एनर्जी होते. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या सोर्सशी कनेक्ट होता है ना. आणि मग मास्टर, ग्रँड मास्टर मध्ये तर मग तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता किंवा तुम्ही ते प्रोफेशनली पण करू शकता. आणि तुमच्यामध्ये ती पॉवर येते की तुमच्यासारखा एक ग्रँड मास्टर तुम्ही तयार करू शकता. तर आपल्याला असंच समाजाला तयार करायचं आहे. मला समजलं, मी माझं आयुष्य सुखकर केलं, मी इतरांना पण शिकवते. जसं आपण म्हणतो ना की मुलगी शिकली प्रगती झाली, तर तशाच पद्धतीने आध्यात्मिकतेमध्ये पण आपण शिकलो पाहिजे आणि आपल्या परिवाराला आपण शिकवलं पाहिजे. खूप सुंदर आहे हे. अगदी जस्ट ट्रेलर म्हटल्यासारखं ट्रेलर आहे हे, सुरुवातच आहे ही. जसजशी तुम्ही पुढे आलात तसतशी तुम्हाला आणखी डीप मध्ये खूप काही शिकायला मिळतं. आणि अक्षरशः म्हणजे जादूची नगरी वाटतं आणि सगळं काही समोर आहे पण तरी पण आपण काहीच नाहीये. आणि अशा पद्धतीने आपल्याला डिटॅचमेंट येतं आणि तरी तेवढ्याच आनंदाने ह्या जीवनामध्ये आपण भाग घेतो. तर जीवन आनंदाने जगता येते. तर नक्कीच कोणाकोणाला पुढे करावंसं वाटेल, प्रत्येकाने हँड राईज करा, म्हणजे मी समोरची माहिती देते तुम्हाला. येस, स्मिताने तर पैसे भरले पण वाटते. स्मिताने पैसे भरले पण. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अगदी समोर आले आणि इतका याच्याने माझ्यावर विश्वास ठेवताय तुम्ही माझ्या सांगण्यावर, हे मला खरंच खूप चांगली गोष्ट वाटते. तर येस, सोनल करावंसं वाटतंय. अजून बाकी कोणाला पुढे कोणाला यावंसं वाटतंय? येस, गायत्री. येस, विवेक, मला आवडेल शिकायला. बिलकुल सर, तुम्ही तुमचा व्हिडिओ ओपन करून बोला, काही प्रॉब्लेम नाहीये. बिनधास्त बोलायचंय. आणि मी तुम्हाला असंच समोरासमोर शिकवणार आहे, जसं आता आपण बोलतोय ना तसंच. रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे ते सगळं मग तुम्हाला मिळणारच आहे आणि लाईफ लॉंग माझं सपोर्ट मिळणार आहे. असं नाही की हा क्लास झाला तर बस झालं, पुढे नाही, असं काहीच नाही. हा, फीस किती आहे ते मी आता सांगणारच आहे तुम्हाला, एक टप्प्याटप्प्याने सांगते आहे.
तर चला, सगळे तयार आहेत? सांगू मी तुम्हाला? मी सुद्धा पुढे शिकणार. येस, रीता मेश्राम. येस, बिलकुल शिकायचंच आहे तुम्हाला, सगळ्यांना शिकायचंय. प्रश्न विचारायचा मला त्याआधी. काय कराय हा, बोला बोला, प्रश्न विचारा. ते आपण आता तुम्ही जसं म्हणजे ही जसं सांगितलं ना, हा मला ते खूप छान वाटलं की असं वाटत होते काहीतरी एनर्जी. स्वतःला कधी थँक्यू बोलत नाही ना आपण, तर ते आज हा खूप हा. तर आपण दुसऱ्यांना देताना म्हणजे अशीच द्यायची, हा. अशी टप्प्याटप्प्यानेच द्यायची का? नाही, ते म्हणजे मी तुम्हाला ते सांगावं लागेल, म्हणजे सगळं समजून समजून तुम्हाला शिकावं लागेल. आता मी एकदम एका ह्याच्यामध्ये तर नाही सांगू शकणार तुम्हाला, पण ओके अगदी ओके. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. अच्छा अच्छा. ठीक आहे? एक्सक्यूज मी मॅम, मला एक अजून बोला बोला. शेअर करायचं होतं. जे व्हिडिओ जे पाठवले ना ते चिल्ड्रन, मेड फॉर चिल्ड्रन अशा मोडवर आहे ते युट्यूबवर, त्याच्यामुळे ते सेव्ह नाही होते. हो का? हो. बरं, मी शुभदाला विचारते, कारण ते याचं ना टेक्निकली सगळं शुभदा करते, त्यामुळे हो. मला काही माहिती नाही. तर मी शुभदाला विचारते आणि तुम्हाला सांगते. ठीक आहे? थँक्यू मॅम. हा. तर ही ही आपलं ऍप्लिकेशन पण आहे. तर याच्यामध्ये काय, याच्यात तिने कोणतं केलंय काय माहिती. एक मिनिट, मला शुभदाने कुठे हे केलंय, तर ती आता ऍक्च्युली घरी नाही ना. हा, हे सांगितलंय तिने. ऍक्च्युली याची किंमत म्हणजे सरळ पहिल्या याच्यामध्ये म्हणजे की फर्स्ट आणि द्वितीय है ना, तर हे डिस्काउंट प्राइस मध्ये दिलेलं आहे. ऍक्च्युली याची ओरिजिनल फीस म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, तर जे मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ती म्हणजे फर्स्ट डिग्री आहे, पण ती कम्प्लीट नाही झालेली आहे अजून, त्यात बऱ्याचशा गोष्टी अजून डिटेलमध्ये आहेत. ठीक आहे? तर त्या पण पूर्ण करण्यात येतील. आणि तुम्हाला आता म्हणजे जादू हा एक प्रोग्राम आहे माझा, हा फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांनाच देणार. तुम्ही शिका पुढे, नाही तर नका शिकू, तर तुम्हाला हे माझ्याकडनं गिफ्ट म्हणून हा मॅजिक माझा कोर्स आहे. तर हे पुस्तक आहे जादू रॉन्डा वनचं, त्याच्यावर आधारित असं म्हणजे पुस्तकाचं वाचनच आहे. हा कोर्स आम्ही खूप म्हणजे माझे जितके स्टुडंट्स आतापर्यंत झालेले सगळ्यांना म्हणजे मी केलाय. इतक्या नुसत्या हा कोर्सनीच त्यांच्या लाईफमध्ये बदल घडलेला आहे. म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जागृत करायची आपल्यामध्ये. इतकं ग्रॅटिट्यूड जागृत झालं ना, तर एवढं तुम्हाला सुख मिळतं की म्हणजे कमतरता तुमच्या लाईफमध्ये राहतच नाही. तर हा कोर्स मी आज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे त्याचं मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. मी शुभदा आता घरी नाही, आल्यावरून मी सगळं म्हणजे शेअर करायला सांगणार आहे. ठीक आहे? तर प्रथमा, द्वितीय आणि तृतीय हे तिन्ही आणि याच्यात सोबत मॅजिक कोर्स हा तर फ्रीच आहे. तर हे आता ओरिजिनल फीस तर याची खूप म्हणजे 30,000 वगैरे आहे 3 कोर्सची, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड. पण तुम्हाला आज तुम्ही हे केलं, त्याचं केलं, तर तुम्हाला आता डिस्काउंट मध्ये मिळेल हे तीनही कोर्स. म्हणजे जसं फर्स्ट तर बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, हा फक्त 20,000 मध्ये मिळणार, म्हणजे 20,000 तुम्हाला मिळणार आहे प्रथमा, द्वितीय आणि तृतीय. प्रथमा म्हटलं तर अर्धा अधिक तुम्हाला झालेलंच आहे, पण त्याच्यात आणखी डिटेलमध्ये तुम्हाला प्रथमाचं सांगणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण नोट्स येतील तुम्हाला, रेकॉर्डिंग मिळेल, आणि तुमच्यासोबत नेहमीसाठी मी आहेच. याच्याही पुढे तुम्हाला जर आणखी पुढे जायचं आहे तर मग त्याच्यामध्ये आहे 20,000 आहेच तुमचं, हे झालंच. हा हा, आता त्याच्या पुढेही म्हणजे हे रेकी ऍडव्हान्स कोर्स वगैरे हे सगळं आहे. आणि हे सगळंच आहे. ग्रँड मास्टर समजा तुम्हाला पुढे करायचंच आहे, तर ग्रँड मास्टरने फायदा काय होता, तर म्हणजे तुमच्या जीवनामध्ये शक्तिशाली ध्येय तयार होतं. ध्येय तयार होणं खूप गरजेचं आहे. बिना ध्येयाने म्हणजे बिना पर्पजने ह्या लाईफमध्ये चालणं म्हणजे बस त्या नौका समुद्रामध्ये टाकली आणि ती जात आहे कुठे पण कुठे जायचंय तिला ते माहिती नाही, अशाने तुम्ही आयुष्यात भरकटत राहता. तर मी कोण आहे हे अनुभवाने म्हणजे सेल्फ रिअलायझेशन होतं. आपल्या मनातले विकार जे असतात सगळे निगेटिव्ह थॉट्स विलीन होतात. विलीन करण्याची पॉवर आपल्यामध्ये येते. चिंता, भय, क्रोध, बोर्डम, मोह, तणाव, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही निगेटिव्ह आहेत त्या सगळ्यातून आपण मुक्त होतो आणि आपल्याला हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीकडे आपण जातो. म्हणजे प्रेम, समृद्धी, संतुष्टी,
अनाहतपणे म्हणजे तुम्हाला काही मिळो नाही तर नको मिळो, पण ते तुमची भावना तशी बनून जाते. कारण तुम्हाला तो बोध येतो, ती समज येते. ही काही जादू नाहीये. आपल्याला ती समजच नाहीये म्हणून आपल्याला असं कुठेतरी अधुरापणसा वाटत असते. साधं सरळ पण शक्तिशाली जीवन जगता येतं. प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची कला प्राप्त होते. प्रत्येक क्षणात आपण म्हणजे प्रत्येक क्षणी वर्तमानात जगणं हे सगळ्यात मुख्य कला आहे. जन्म चालला जातो लोकांचा, पण वर्तमान क्षणामध्ये जगता येत नाही. हालाकी आपण म्हणजे वर्तमान क्षणातच राहायला पाहिजे, तीच खरी जगण्याची कला असते. आणि हे जेव्हा जमलं ना, तर तुम्हाला म्हणजे मोक्ष प्राप्ती म्हणजे ह्याच जन्मात प्राप्त होते मोक्ष प्राप्ती. काही दुसरा अजून जन्म घ्यायची गरज नाहीये, है ना. तर अजून असे आपले बरेचसे कोर्सेस आहेत, हे तर पुढे तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे सगळे टॅरो कार्ड्स, एंजल कोर्सेस वगैरे आहेत. हे सध्या तर आपण काही याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि ग्रँड मास्टर पर्यंत जर तुम्हाला करायचं असेल तर मग आणखी पुढे म्हणजे ग्रँड मास्टरचे 30,000 रुपये ऍड होतात. असे टोटल तुम्हाला 50,000मध्ये टोटल पूर्ण कोर्स म्हणजे तुम्हाला पडतो, है ना. याच्यामध्ये कोणतं आहे ते मला हा तर आज म्हणजे तुम्हाला द्वितीय आणि तृतीय आणि त्यात फर्स्ट डिग्री असं 20,000मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर ग्रँड मास्टर करत असाल तर आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला नाही, हे शुभधानी काही बरोबर टाकलेलं दिसत नाहीये, तर मी तुम्हाला असंच सांगते, तोंडीच सांगते. तर असं तुम्हाला जर ग्रँड मास्टर पर्यंत करायचं असेल तर पूर्ण 50,000पर्यंतचा हा कोर्स आहे. 50,000मध्ये तुम्ही पूर्णपणे प्रोफेशनल करू शकता. म्हणजे जे मी करते ते तुम्ही करू शकता. आज मी जे तुम्हाला शिकवते आहे तशाच पद्धतीने तुम्ही इतरांना शिकवू शकता. आणि हा प्रोफेशन असा आहे की तुम्ही घर बसल्या तुमचं सर्व कामधाम सांभाळून तुम्ही करू शकता. तुम्हाला ऑनलाईन करायचंय, ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येतं. तर जसे आणि हा प्रोफेशन मध्ये असं आहे की तुमचं आयुष्य तर तुम्ही करताच करता चांगलं, पण त्यातल्या त्यात तुम्ही इतरांचं आयुष्य पण खूप चांगलं करू शकता. सोनाली काय म्हणते मॅडम, फुल फ्री वन टाइम? हो, वन टाइम आहे, पण ज्यांना एकदमच नाहीच जमत तर त्यांना जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा कमीत कमी अर्धी फीस म्हणजे 25,000 जर तुम्हाला ग्रँड मास्टर करायचं असेल तर. पूर्ण म्हणजे ग्रँड मास्टर पर्यंत 25,000 तुम्ही आता जमा करा आणि 25,000 तुम्हाला पुढच्या महिन्यात, कारण हा जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा कोर्स आहे. तर तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंट मी देते 25,000चे. आणि अगदी म्हणजे तुम्ही अगदी करू शकता आणि बिनधास्तपणे करा, विश्वासाने करा. ठीक आहे, तुमचं आयुष्य जरूर जरूर बदलतं. आणि तुम्हाला याचे बऱ्याच लोकांनी आपले म्हणजे रिव्ह्यूज टाकले किंवा आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत, त्या मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेनच याच्यावर. आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता मला. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. ठीक आहे. हा 2-3 महिने कोर्स मग किती तासाचा असतो हा? दररोज तुम्हाला 2 तासाचा कोर्स राहील. 7 ते 9 हीच वेळ राहणार आहे, 7 ते 9ची. ठीक ओके. आहे. मात्र कोर्स करताना तुम्हाला वही पेन घेऊन म्हणजे अगदी शहाण्या मुलासारखं बसावं लागेल. जसं शाळेत जातो आपण अभ्यास करतो तसंच. ठीक आहे. हा असा नाही की कुठे चाललोय आणि बसलोय किंवा लाईव्ह चालतोय आणि आपण कामं करतोय, असं चालणार नाही. तर तुम्हाला शांतपणे बसून व्यवस्थित हा कोर्स करावा लागेल.